दिनांक 3/5/2026 चे पहाटे साधारण 2:30-3 वाजण्याच्या सुमारास सुबतनगर जो चौक आहे त्या ठिकाणच्या परिसरामध्ये एक म्हाडाचं LIG क्वार्टर आहे आणि त्याच्यामध्ये हे दोन परिवार, ग्राउंड फ्लोअरला एक परिवार राहतोय आणि दुसरा जो आहे अपोजिट वाला तो वरती राहतोय. तर हे दोन परिवार त्या ठिकाणी राहत आहेत आणि यातला जो फिर्यादी आहे नरेश कडू नावाचा, तर त्या व्यक्तीचं कूलर लावलेलं आहे आणि त्या कूलर ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या कूलरचं पाणी खाली पडत होतं आरोपीच्या घराच्या समोर. त्याच्यामुळे त्याच्यावरून पहाटे 3च्या सुमारास आरोपीने फिर्यादी जो आहे नरेश कडू याला बोलावून ते पाणी त्या ठिकाणचं पुसायला सांगितलं आणि तो पुसत असताना त्या ठिकाणी त्यांची मग शाब्दिक बाचाबाची, शिवीगाळ झाली आणि त्याचं रूपांतर मारामारीत झालं. त्यावेळी त्याचा भाचा जो आहे नरेश कडूचा, यातील फिर्यादीचा अंकित नांदुरकर, वय 28 वर्ष आहे त्याचा, तोही खाली आला आणि त्यावेळेला यातील जो आरोपी आहे त्यानं त्याच्या घरातले इतर कुटुंबीय सुद्धा होते, त्या सर्वांनी मिळून या दोन व्यक्तींना, फिर्यादी, त्याचा भाचा अंकित नांदुरकर आणि त्याच वेळेला त्याची आई सुद्धा नरेश कडूची आलेली होती खाली, तर त्यांना शिवीगाळ केली, त्याचप्रमाणे हाताबुक्कीनं मारहाण केली आणि ह्याच्यामधला जो एक मेन आरोपी आहे त्याचा नातेवाईक असलेला दुसऱ्या आरोपीनं चाकूनं त्या ठिकाणी नरेश कडू आणि त्याचा भाचा अंकित नांदुरकर याच्यावर वार केले आणि त्याच्यामध्ये नरेश कडू आणि अंकित नांदुरकर हे जखमी झाले. अंकित नांदुरकर हा गंभीर जखमी झाला. त्याला हे भांडण झाल्यानंतर दोन्ही परिवार आपापसात आपल्या लोकांना, आपापल्या कुटुंबियांना, जखमींना घेऊन ते दवाखान्यात गेले होते. बरोबर. याच्यामध्ये दोन्ही पार्टींच्या तक्रारीवरून परस्परांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि दोन्ही पार्टीचे म्हणजे नरेश कडू फिर्यादी आणि त्यांचा भाचा हे सुद्धा मेयो हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. ते उपचार चालू आहेत त्यांचे. आणि जे अपोजिट पार्टी आहे त्यामधला रोहन गजबी हा सुद्धा गजबे हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट आहे आणि उपचार घेत आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेणं चालू आहे.